प्रश्न पहिला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? ऑप्शन आहेत ए 14 एप्रिल 1991, बी 26 जानेवारी 1950, सी 6 डिसेंबर 1956, डी 15 ऑगस्ट 1947. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 14 एप्रिल 1991. प्रश्न दुसरा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन आहेत ए रामजी आंबेडकर, बी भीमराव रामजी आंबेडकर, सी भीमराव गोविंद आंबेडकर, डी बाबूराव रामजी आंबेडकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भीमराव रामजी आंबेडकर. प्रश्न तिसरा आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन आहेत ए पुणे, बी नागपूर, सी इंदूर, डी महू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी महू. प्रश्न चौथा आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून PhD केली? ऑप्शन आहेत ए मुंबई विद्यापीठ, बी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, सी हार्वर्ड, डी दिल्ली विद्यापीठ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. प्रश्न क्रमांक 5 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कायद्याची पदवी कुठून मिळवली? ऑप्शन आहेत ए ऑक्सफर्ड, बी हार्वर्ड, सी लंडन विद्यापीठ, डी कोलंबिया विद्यापीठ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लंडन विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 6 आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतासाठी कोणता महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज तयार केला? ऑप्शन आहेत ए स्वातंत्र्य जाहीरनामा, बी राज्यघटना, सी मानवाधिकार विधेयक, डी शिक्षण अधिनियम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राज्यघटना. प्रश्न 7वा आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी वल्लभभाई पटेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 8 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या जातीच्या लोकांसाठी कार्य केले? ऑप्शन आहेत ए ब्राह्मण, बी शेतकरी, सी मागासवर्गीय व दलित, डी व्यापारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मागासवर्गीय व दलित. प्रश्न क्रमांक 9 आहे, बहिष्कृत भारत हे कोणाचे मासिक होते? ऑप्शन आहेत ए महात्मा गांधी, बी डॉक्टर आंबेडकर, सी सुभाषचंद्र बोस, डी सावित्रीबाई फुले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉक्टर आंबेडकर. प्रश्न क्रमांक 10 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह कुठे केला? ऑप्शन आहेत ए नागपूर, बी सोलापूर, सी महाड, डी पुणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महाड. प्रश्न क्रमांक 11 आहे, डॉक्टर आंबेडकरांचे पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन आहेत ए सावित्री, बी रमाबाई, सी गौतमीबाई, डी लक्ष्मीबाई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रमाबाई. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी पहिले शिक्षण कुठे घेतले? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी सातारा, सी पुणे, डी दापोली.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, दापोली. प्रश्न क्रमांक 13 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले? ऑप्शन आहे ते 14 एप्रिल 1956, बी 6 डिसेंबर 1956, सी 15 ऑगस्ट 1956, डी 2 ऑक्टोबर 1956. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 6 डिसेंबर 1956. प्रश्न क्रमांक 14 आहे, डॉक्टर आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? ऑप्शन आहे ते 1956, बी 1990, सी 1962, डी 1980. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1990. प्रश्न क्रमांक 15 आहे, बुद्ध आणि त्यांचा धर्म हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहे ते सावित्रीबाई फुले, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी आचार्य विनोबा भावे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, 15 पैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.